नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर खूप दिवसांनी आता हा व्हिडिओ टाकतो आहे. तर आपला जो पहिला व्हिडिओ होता तो स्वामी समर्थांवरती होता. आपण बदलापूरला गेलो होतो स्वामी समर्थवाडीमध्ये, आणि आता आपण चांगली वेळ आली जुळून आली आहे आणि आपण आता आलो आहोत पळसदरीला, जिथे आहे स्वामींचं मठ. खूप दिवसापासून म्हणजे वर्षापासून इच्छा होती जायची, पण कधी जाता नाही आलं. पण आता खरंच वेळ तशी जुळून आली आणि जातो आपण पळसदरी मठात. तर आता वाजले दुपारचे 1:30 आणि आता आम्ही जस्ट पळसदरी स्टेशनला उतरलो आणि इथून वॉकिंग डिस्टन्स आहे 10-15 मिनटं मठात जायला. तर आम्ही सगळे जे आहेत ते सगळे मठात जातो. यांच्या मागून जाऊ आपण, बघू किती वेळ लागतो एक्झॅक्टली. मार्चचा महिना आहे आणि इथे भरपूर म्हणजे खूप ऊन आहे, तापायला होतं आहे. आजूबाजूचा परिसर सुंदर आहे, डोंगराळ भाग आहे, झाड आहेत. मठाच्या वाटेत जाताना आजूबाजूला सुंदर अशी घरं आहेत, गावाकडची अशी घरं असतात, ही सुंदर अशी घरं आहेत, ती बघू शकता. मस्त मंडप टाकून लोक बसली आहेत अंगणात. बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर, सुंदर अशी झाडं. इथे खरी जी मजा आहे येण्याची ती पावसाळ्यात आहे. आणि हा जो परिसर आहे पळसदरीचा, हा आजूबाजूचा डोंगर भाग, हिरवीगार झाडे आणि धबधबे मुख्यतः म्हणून प्रसिद्ध आहे. मुळात इथे पळसधरी नावाचं धरण आहे, त्यावरूनच या गावाचं नाव पळसधरी असं पडलं. आणि इथे यायचं म्हणजे मुंबईवरून तुम्ही सेंट्रल रेल्वेने येऊ शकता. डायरेक्ट खोपोली ट्रेन पकडून तुम्ही पळसधरी स्टेशनला उतरू शकता, किंवा कर्जतला उतरून तुम्ही तिथून ट्रेन चेंज करून पळसधरीला येऊ शकता. कर्जत स्टेशनवरून फक्त एकच स्टेशन आहे, नेक्स्ट स्टेशन पळसधरीच आहे. आम्हाला पण खूप दिवसांपासून ते यायचं होतं. खूप दिवस म्हणण्यापेक्षा 2-3 वर्षापासून यायचं होतं. मी ऐकलं होतं मठाबद्दल. पण म्हणतात ना की जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हा ती वेळ येते जेव्हा आपण जातो. तर हे तसंच काहीतरी घडलं आहे आणि वी आर ऑलमोस्ट देअर. श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. आलो चल. हा मठाच्या बाहेरचा परिसर आहे. इथे 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची पार्किंग आहे अवेलेबल. एक चांगली सोय आहे. तिकडनं आलो आम्ही. अम्मा 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 अम्मा
घे पाणी की पहले पप्पा मंदिरात जाण्यापूर्वी हात पाय नक्की धुवायचे. स्वामींचा प्रसाद आहे. मग स्वामी रागवतात तर लवकर ये. ही आहे महाप्रसादाची वेळ. महाप्रसाद जो आहे तो गुरुवार, शनिवार, रविवार आणि फक्त पौर्णिमेच्या दिवशी किती असतो. गुरुवारी 2 टाईम असतं, दुपारी आणि रात्री. तर तुम्ही जे आलात तर ह्या वेळेतच या. गुरुवार जर महाप्रसाद हवा असेल तर. पण आम्हाला थोडा उशीर झाला, तर 2 वाजून गेल्यामुळे आम्हाला तर प्रसाद नाही मिळाला. खूपच छान असं दर्शन झालं आमचं. मठामध्ये प्रवेश केल्यानंतर जो अनुभव आहे मठातला तो परत शब्दात न सांगण्यासारखा आहे. कारण खरंच खूप प्रसन्न असं वातावरण आहे मठातलं. मठसुद्धा खूप ऐसपैस आहे, जागा भरपूर आहे. खरंच एकदा इथे नक्कीच या. खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि खास करून त्याच्या खालच्या भागात जो मठ आहे तिथे पण गेल्यावरती एक वेगळाच तुम्हाला अनुभव येईल. तर मित्रांनो, हा होता आपला एंड व्हिडिओचा. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हा आहे तो पळसदरी धरण. आता उन्हाळा असल्यामुळे तर पाणी नाही आहे. आणि आता जो रस्ता जो आहे, आधी जो कच्चा होता तो आता बऱ्यापैकी चांगला रस्ता करण्यात आला इथे. तुम्ही पाहू शकता प्रॉपर इथे रस्त्याचं बांधकाम चालू आहे.